हरिवरासनं स्वामी विश्वमोहनं हरिदधीश्वरम् आराध्य पादुकम् हरिविवर्धनं स्वामी नित्यनर्तनं हरिहरात्मजं स्वामी देवमाश्रये हरिहरात्मजं स्वामी देवमाश्रये हरिवरासनं स्वामी विश्वमोहनं हरिदधीश्वरम् आराध्य पादुकम् हरिविवर्धनं स्वामी नित्यनर्तनं हरिहरात्मजं स्वामी देवमाश्रये हरिहरात्मजं स्वामी देवमाश्रये शक्य करतील स्वामी अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी आता काही नाही करत जय जय राम राम जय राम 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 जय राम जय जय राम राम जय राम जोरू लड़के ना बापरे अंतना देखा जय जय राम राम जय राम 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 जय राम जय राम राम जय राम गुरु का बंदा गावो हजन्रे तस्मात् जाताओ जावयाः यद्पुरुषं वेदाधं प्रदधाव्य कल्पयन् मुखं जमस्य गौ बाहु गौ रूपादावच्छेदे ब्राह्मणस्य मुखमासीत् बाहुराजन्यः कृतः पूर्वोत्तरस्य तीनों लोकों के स्वामी हो भोलेनाथ कर जोड़ के श्रद्धा से झुकाए माथा तीनों लोकों के स्वामी हो भोलेनाथ कर जोड़ के श्रद्धा से झुकाए माथा हर बोला हर हर महादेव 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 वटाची सेवा किंवा वटवृक्षाखाली स्वामी महाराज जे बसत होते तिथली सेवा ज्योती करत होते आणि ज्योतीने पुढे हा विस्तार केलेला आहे वटवृक्षाचा त्याचप्रमाणे बाळाप्पा महाराजांना एका काळी त्यांना बोलवले आणि त्यांना विचारलं की तुला काय पाहिजे तर बाळाप्पा म्हणाले की तुमची चरण सेवा मला पाहिजे मग त्यानंतर त्याने बाळाप्पा महाराज
त्यांच्या गळ्यातला एक मुगे रुद्राक्ष काढला त्यांच्या गळ्यात घातलेला आहे. स्वामी समर्थ कोरलेली अंगठी त्यांच्या बोटात घातली, छाटी काठी चर्मा पादुका ध्वजा दिलेली आणि सांगितलं की तू आता गुरु हो आणि ह्या गुरु गादीचा तू स्वीकार कर आणि पुढे हे धर्म कार्य तुला अविरत चंद्र सूर्य असेपर्यंत तुला करावं लागणार आहे. म्हणून त्यांनी ह्या सर्व वस्तू दिलेल्या आहेत आणि त्यांनी असं म्हटलेलं की या गावामध्ये जो माझा भक्त येईल त्याला भाजी भाजीची व्यवस्था कर. अशा पद्धतीचा आदेश देऊन स्वामींनी समाधी घेतली ती बाळाप्पांच्या वाड्यात घेतलेली. बाळाप्पांना हे असह्य झालेले की रोज मी स्वामीची सेवा करत होतो, स्नान घालत होतो, कपडे बदलत होतो, खाऊ पिऊ घालत होतो, पण आज स्वामी नाही. मग स्वामी जर नाही तर माझ्या जीवनाला काही अर्थ नाही. म्हणून स्वामींनी बाळाप्पा महाराजांनी काय केलेलं आहे, स्वामींच्या समाधीपाशी गेले निर्जळी बसलेले आहे आणि स्वामींना सांगितलं की मला आता देह ठेवायचा नाही, मी देखील आता देहत्याग करतो. आणि चौथ्या दिवशी स्वामी महाराज समाधीतून प्रगट झाले, बाळाप्पांना जवळ घेतलेले आणि त्याला सांगितलं की बाळा तुला असं करून चालणार नाही, हे कार्य तुला पुढे करायचं, अविरत असं करायचं आणि हे कार्य मीच करणार, निमित्त मात्र तुला ज्या ह्या वस्तू दिल्यात त्या वस्तूमध्ये नित्य वास्तव्य स्वामींचे नाव, स्वामींचे नाव, स्वामींचे येता माझ्या ठाई रे, ठाई रे. नाव स्वामींचे येता माझ्या ठाई रे, मन नरसोबाच्या वाडीला जाई रे, मन नरसोबाच्या वाडीला जाई रे, जाई रे. नाव स्वामींचे नाव, स्वामींचे नाव, स्वामींचे येता माझ्या ठाई रे, ठाई रे. नाव स्वामींचे येता माझ्या ठाई रे, मन नरसोबाच्या वाडीला जाई रे, मन नरसोबाच्या वाडीला जाई रे, जाई रे. श्री स्वामी समर्थ